हॅलो. आपलं सर्वांचं यूट्यूब चॅनल मॅथ्स विथ प्रताप सर मध्ये स्वागत. सुरू करू आपण. आपला पेपर आहे 27 तारखेला. 27 जानेवारीला M3 चा पेपर आहे, बरोबर आहे. तर आपण व्हेरी IMP PYQ घेणार आहोत. व्हेरी IMP PYQ जसं की आजच्या लेक्चर मध्ये समर 2025 चा आपण क्वेश्चन घेणार आहोत. लॅपलास ट्रान्सफॉर्मचा 6 मार्क्स वेटेज होतं आणि खूप सोपा क्वेश्चन होता. तर ह्याचं आपण आता सोल्युशन पाहू. तुम्हाला लॅपलास ट्रान्सफॉर्म फाइंड करायचा आहे. कशाचा लॅपलास ट्रान्सफॉर्म फाइंड करायचा आहे? e⁻²t इंटू 0 to t इंटू कॉस हायपरबोलिक t dt. खूप सोपा क्वेश्चन आहे. पेपरचा जो कोड आहे BTBS 301. आपला जो पेपर आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 त्याला एक कोड असतो BTBS 301 आणि तुम्हाला असे पण काही पेपर सापडतील त्याच्यामध्ये जो कोड आहे तो थोडा वेगळा आहे. तर तो जुन्या क्वेश्चन पेपरचा कोड असावा बहुतेक, पण आपण रेफर करू शकतो कारण सिलेबस सेमच आहे. तर ठीक आहे. BTBS 301 समर 2025 फॉर 6 मार्क्स. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लॅपलास फाइंड आउट करायचा आहे. e⁻²t. आपण इथंच ह्याला लोकेशन देऊ. जसं की माझं पहिलं लोकेशन कॉस हायपरबोलिक टी असणार आहे, म्हणजे मी कॉस हायपरबोलिक टीचा पहिले लॅपलास घेणार. त्याच्यानंतर मी मल्टिप्लिकेशन बाय टी हा थेरम तिथं अप्लाय करणार. मल्टिप्लिकेशन बाय टी एक 4-5 थेरम आहेत. फर्स्ट शिफ्टिंग थेरम, सेकंड शिफ्टिंग थेरम, मल्टिप्लिकेशन बाय टी, डिव्हिजन बाय टी. तर हे 4-5 जे काही थेरम आहेत त्यापैकी मल्टिप्लिकेशन बाय टी वाला थेरम येईल सेकंड लोकेशनला. हे जे आहे हा पण एक थेरम आहे. कोणता थेरम आहे हा? लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन. खूपच सोपा थेरम आहे हा लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन वाला. आणि लास्टचा असेल फर्स्ट शिफ्टिंग थेरम. एक्सपोनेन्शियल टर्म दिसली की तिथं फर्स्ट शिफ्टिंग थेरम असतो. तर आता आपण एक एक मस्त पैकी लॅपलास घेऊ. पहिले तर मी लॅपलास घेणार कॉस हायपरबोलिक टीचा. कॉस हायपरबोलिक टीचा लॅपलास किती असायला पाहिजे? s/s²-1. तर इथं मी हा फॉर्म्युला लावणार बेसिक वाला. लॅपलास ऑफ कॉस हायपरबोलिक एटी. कॉस हायपरबोलिक एटीचा लॅपलास किती असतो? s/s²-a². तर हा फॉर्म्युला मी इथं लावणार कॉस हायपरबोलिक टी साठी. तर माझ्याकडं ए ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? ए ची व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये इथं काहीच नाहीये, म्हणजे ए किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. तर अकॉर्डिंग टू हा वाला फॉर्म्युला कॉस हायपरबोलिक टीचा लॅपलास येईल s/s²-1². ठीक आहे. आता कॉस हायपरबोलिक टीचा तर लॅपलास आला, म्हणजे आपलं पहिलं लोकेशन संपलं. दुसरं लोकेशन काय? मल्टिप्लिकेशन बाय टी. इथं तुम्हाला टी मल्टिप्लाय दिसतोय ना, टी हा मल्टिप्लाय दिसतोय. तर मी हा थेरम लावणार मल्टिप्लिकेशन बाय टी. कोणता थेरम? बाय किंवा अप्लाय. अप्लाय म्हणू आपण. अप्लाय मल्टिप्लिकेशन बाय टी. आता अकॉर्डिंग टू हा वाला थेरम काय काय चेंजेस होतात? तर ही जी लेफ्ट हँड साइड आहे कॉस हायपरबोलिक टी, ह्याला मी मल्टिप्लाय बाय टी करणार. बरोबर आहे की नाही? कशानं मल्टिप्लाय केलं? टी न मल्टिप्लाय केलं, कारण आपल्या थेरमचंच नाव आहे मल्टिप्लिकेशन बाय टी. आता जर मी लेफ्ट हँड साइडला टी न मल्टिप्लाय केलं, लेफ्ट हँड साइडला टी न मल्टिप्लाय केलं, तर राईट हँड साइडला काय होतं? राईट हँड साइडला तुम्हाला -1च्या डोक्यावर 1 येईल. -1च्या डोक्यावर 1 येईल इंटू एक सिंगल डेरिव्हेटिव्ह येईल.
एक सिंगल डेरिव्हेटिव्ह येईल. हे असं का झालं? कारण तुम्ही मल्टिप्लाय बाय टी केलं आहे. काय केलं आहे? मल्टिप्लाय बाय टी. लेफ्ट हँड साईडला मल्टिप्लाय बाय टी जर केलं तुम्ही तर राईट हँड साईडला हे असं होतं. -1च्या डोक्यावर 1 येतो, -1च्या पॉवरमध्ये 1 येतो आणि एक सिंगल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो ह्या राईट हँड साईडचा. आता राईट हँड साईडला कोण आहे? राईट हँड साईडला आहे s अपॉन s स्क्वेअर मायनस 1. आता हे -1च्या डोक्यावर आपण 1च का घेतलं? कारण टीचा पॉवर किती आहे बाबा? टीचा पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे. टीच्या पॉवर मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे. समजा जर तरच्या गोष्टी आहेत. समजा टीचा पॉवर 2 असता म्हणजे मल्टिप्लिकेशन बाय टी स्क्वेअर असतं प्रॉब्लेम मध्ये. तर -1च्या डोक्यावर 1 नसतं आलं, -1च्या डोक्यावर 2 आलं असतं. आणि आपण हा सिंगल डेरिव्हेटिव्ह नाही तर डबल डेरिव्हेटिव्ह घेतला असता. राईट हँड साईडचा डबल डेरिव्हेटिव्ह घेतला असता, 2 टाइम डेरिव्हेटिव्ह घेतला असता. हे सगळं कधी झालं असतं? जर टीचा पॉवर 2 आहे. आता असं कन्सिडर करा टीचा पॉवर 3 आहे. तर मग टीचा पॉवर जर 3 असेल तर मी असं म्हणणार मल्टिप्लिकेशन बाय टी रेस टू 3 आणि मग -1च्या डोक्यावर किती? 3. म्हणजे जेवढा टीचा पॉवर असतो तेवढं -1च्या डोक्यावर येत असतं आणि तेवढाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. म्हणजे मी ह्याचा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. हे सगळं कधी आहे? जर टीचा पॉवर 3 आहे. मला वाटतं हे समजलं असेल आणि जवळपास सगळ्या मुलांनाही माहित असतं. आता आपला पेपर आहे 27 तारखेला, तर हे जवळपास सगळ्या स्टुडंट्सला माहित असायला पाहिजे. तर मल्टिप्लाय बाय टी केलं मी. मल्टिप्लाय बाय टी केलं, टीचा पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे. तर -1च्या डोक्यावर 1 येईल आणि एक सिंगलच डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता ह्याचा आपल्याला सिंगल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. तर इथं डेरिव्हेटिव्हचा डिव्हिजन रूल येईल, u बाय व्ही रूल. आणि मग अकॉर्डिंग टू डेरिव्हेटिव्हचा u बाय व्ही रूल आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. -1:1 हे -1:1 किती बाबा? हे तर -1 इंटू. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेणार? तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी तुम्ही डेरिव्हेटिव्हचा कोणता रूल लावणार? u बाय व्ही रूल लावणार. डी बाय dx ऑफ u अपॉन व्ही. v इंटू डी बाय dx ऑफ u मायनस u इंटू डी बाय dx ऑफ v डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. हा वाला आपण रूल लावणार फॉर s अपॉन s स्क्वेअर मायनस 1. तर ह्याच्यामध्ये u म्हणजे s असायला पाहिजे आणि v म्हणजे s स्क्वेअर मायनस 1 असायला पाहिजे. तर ठीक आहे, आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. अपॉन मध्ये काय करायचं असतं? अपॉन मध्ये अपॉनचा स्क्वेअर करायचा असतो. तर अपॉन कोण आहे इथं? अपॉन म्हणजे डिनॉमिनेटर s स्क्वेअर मायनस 1. तर अपॉन मध्ये अपॉनचा स्क्वेअर येईल s स्क्वेअर मायनस 1 होल स्क्वेअर. आणि आता हा रूल काय म्हणतोय? v ऍज इट इज. v म्हणजे कोण? s स्क्वेअर मायनस 1. s स्क्वेअर मायनस 1 ऍज इट इज इंटू डी बाय ds ऑफ u. u म्हणजे कोण आहे बाबा? u म्हणजे s आहे. मायनस u ऍज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ v. v म्हणजे कोण आहे? s स्क्वेअर मायनस 1. हे आपलं u असायला पाहिजे. u म्हणजे s असायला पाहिजे आणि v म्हणजे s स्क्वेअर मायनस 1 असायला पाहिजे. आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला विथ रिस्पेक्ट टू x असतो. म्हणजे इथं डी बाय dx दिसतं कारण आपण जनरली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचो पहिले. पण आता इथं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू s दिसतंय. तर मी dx नाही लिहिणार, मी प्रत्येक ठिकाणी ds लिहिल. ओके. आता काही नाही, मस्तपैकी डेरिव्हेटिव्ह घ्या. -1 इंटू हे s स्क्वेअर मायनस 1 ऍज इट इज इंटू s चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू s 1 येईल मायनस s इंटू s स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू s इज 2s आणि ह्या 1 चा डेरिव्हेटिव्ह किती? 0. कॉन्स्टंट का डेरिव्हेटिव्ह 0. अपॉन मध्ये s स्क्वेअर मायनस 1 होल स्क्वेअर ऍज इट इज. आता हे थोडं सिम्प्लिफाय करा. -1 इंटू s स्क्वेअर मायनस 1 इंटू 1 इज s स्क्वेअर मायनस 1. 2s minus 0 is a 2s
2s into s, 2 टाइम s स्क्वायर डिवाइडेड बाय s स्क्वायर माइनस 1 का होल स्क्वायर. हे डिनॉमिनेटर था ऍज इट इज येईल. आता हा s स्क्वायर आणि मायनस 2s स्क्वायर हे किती होईल बाबा? मायनस 1 इंटू एस स्क्वेअर मायनस 2s स्क्वेअर म्हणजे मायनस एस स्क्वेअर. आणि हा सेंटरचा जो मायनस 1 आहे तो ऍज इट इज अपॉन एस स्क्वेअर मायनस 1 होल स्क्वेअर. आता हा जो मायनस 1 आहे, ह्या मायनस 1 न तुम्ही जर मध्ये मल्टिप्लाय केलं, हे मल्टिप्लाय आहे ना, मायनस 1 इंटू मल्टिप्लाय, मायनस 1 ने ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं तर हे दोघं पण निगेटिव्ह आहेत, दोघं पण पॉझिटिव्ह होतील. मायनस मायनस इंटू मध्ये प्लस होतं, म्हणजे फायनली तुम्हाला लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी इंटू कॉस हायपरबोलिक टी, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी इंटू कॉस हायपरबोलिक टी हा किती येतो? हे दोघ जण पॉझिटिव्ह होतील, म्हणजे ते असं दिसेल एस स्क्वेअर प्लस 1 डिवाइडेड बाय एस स्क्वेअर मायनस 1 चा होल स्क्वेअर. हा लॅपलास कुणाचा आला? टी इंटू कॉस हायपरबोलिक टीचा. आपण दुसरं लोकेशन कंप्लीट केलं. पहिलं लोकेशन होतं कॉस हायपरबोलिक टी आणि दुसरं लोकेशन होतं थेरम लावणं. कोणता थेरम लावणं? मल्टिप्लिकेशन बाय डी. 2025 म्हणजे एकदम लेटेस्ट पेपर मधला हा क्वेश्चन आहे. 6 मार्क ह्याचं वेटेज होतं. आणि जनरली हे मुलांना माहित असतं की मल्टिप्लाय बाय टी केल्यानंतर इकडं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो. टीचा पॉवर 2 असेल तर दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, टीचा पॉवर 3 असेल तर तीनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, टीचा पॉवर 4 असेल मग मग काही मुलांच्या डोक्यामध्ये असेल तर टीचा पॉवर 4 पण येतो का? तर जनरली येत नाही, पण एक सांगतोय मी, टीचा पॉवर 3 असेल तर तिसरा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, टीचा पॉवर 3 पर्यंत येऊ शकतं. ठीक आहे, जनरली पण टी किंवा टी स्क्वेअरच येतं. टी स्क्वेअर आलं तर तुम्ही डबल डेरिव्हेटिव्ह घेणार. डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्हचा डेरिव्हेटिव्ह, पहिले एक डेरिव्हेटिव्ह घेणार आणि जे काही येईल त्याचा परत आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घेणार आणि मायनस 1च्या डोक्यावर 2 येईल. हे सगळं कधी? जर मल्टिप्लिकेशन बाय टी स्क्वेअर असेल. ठीक आहे, आता आपण इथपर्यंत आलोय. हे दोन लोकेशन आपण कंप्लीट केले. हे तिसरं लोकेशन फारच सोपं आहे. हे तुम्हाला इंटिग्रेशनचं साइन दिसते, 0 टू टी वालं इंटिग्रेशन. तर हे फारच सोपा थेरम आहे. मी असं म्हणणार, मी कसं म्हणणार? अप्लाय लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन. आणि ह्या थेरम नुसार काय होतं? तर ह्या थेरम नुसार ही जी तुमची लेफ्ट हँड साइड आहे टी इंटू कॉस हायपरबोलिक टी, ही तुमची जी लेफ्ट हँड साइड आहे, ह्या लेफ्ट हँड साइडला तुम्ही हे इंटिग्रेशन लावू शकता, 0 टू टी डी टी, 0 टू टी डी टी हे वाला तुम्ही इंटिग्रेशन लावू शकता अकॉर्डिंग टू कोणता थेरम? लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन. तुम्हाला काय करायचंय? लॅपलास ट्रान्सफॉर्म इंटिग्रेशन असं लिहायचंय, अप्लाय लॅपलास ट्रान्सफॉर्म इंटिग्रेशन, आणि मग लेफ्ट हँड साइडला तुम्ही 0 टू टी डी टी हे असं इंटिग्रेशन लावणार लेफ्ट हँड साइडला. आणि लेफ्ट हँड साइडला जर तुम्ही हे असं इंटिग्रेशन लावलं तर राईट हँड साइडला तुम्हाला 1 बाय एस न मल्टिप्लाय करायचंय. लेफ्ट हँड साइडला 0 टू टी वाला लावलं आपण इंटिग्रेशन, मग राईट हँड साइडला काय करायचं? 1 बाय एस न मल्टिप्लाय करायचं. बस इतकंच आहे ह्या थेरमचं काम. थेरम संपला. आणि ही राईट हँड साइड ऍज इट इज एस स्क्वेअर प्लस 1 अपॉन एस स्क्वेअर मायनस 1 का होल स्क्वेअर. ही राईट हँड साइड ऍज इट इज. त्याला आपण कशानं मल्टिप्लाय केलं? 1 बाय एस न मल्टिप्लाय केलं. 1 बाय एस न का मल्टिप्लाय केलं? कारण लेफ्ट हँड साइडला मी काय लिहिलंय बाबा? 0 टू टी वालं इंटिग्रेशन अप्लाय केलंय. लेफ्ट हँड साइडला 0 टू टी वालं इंटिग्रेशन जर अप्लाय केलं तर राईट हँड साइडला 1 बाय एस न मल्टिप्लाय करायचं. बस एवढंच आहे, बाकी काही नाही. आणि आपलं तिसरं लोकेशन संपलेलं आहे. आता राहिलं चौथं लोकेशन. चौथं लोकेशन आहे फर्स्ट शिफ्टिंग थेरम. ही एक्सपोनेन्शियल टर्म आहे. एक्सपोनेन्शियल टर्म साठी आपण फर्स्ट शिफ्टिंग थेरम लावतो. अप्लाय फर्स्ट शिफ्टिंग थेरम. आता ह्या थेरम नुसार काय होईल? तर ह्या थेरम नुसार ही लेफ्ट हँड साइड मी पहिले ऍज इट इज लिहितो, ही राईट हँड साइड पण आपण ऍज इट इज लिहू, 1 बाय एस इंटू
एस स्क्वेअर प्लस 1 अपॉन एस स्क्वेअर मायनस 1 होल स्क्वेअर. हे बघा, लेफ्ट हँड साइड मी ऍज इट इज लिहिली आहे, राईट हँड साइड मी ऍज इट इज लिहिली आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट शिफ्टिंग थेरम आता काय चेंजेस होतील लेफ्ट हँड साइड मध्ये? तर ही जी टर्म आहे, कोणती टर्म? ई रेस टू मायनस 2t. तर इथं ई रेस टू मायनस 2t येईल. ई रेस टू मायनस 2t कसं काय आलं? तर बाय फर्स्ट शिफ्टिंग थेरम. बाय फर्स्ट शिफ्टिंग थेरम, अकॉर्डिंग टू फर्स्ट शिफ्टिंग थेरम तुम्ही काय करू शकता? एक्सपोनेन्शियल टर्म न मल्टिप्लाय करू शकता. आता तुमच्या प्रॉब्लेम मध्ये एक्सपोनेन्शियल टर्म कोणती आहे? ई रेस टू मायनस 2t. तर मी ई रेस टू मायनस 2t नच मल्टिप्लाय करणार. जर तुमच्या प्रॉब्लेम मध्ये ई रेस टू 3t असेल तर तुम्ही ई रेस टू 3t न मल्टिप्लाय करा. तुमच्या प्रॉब्लेम मध्ये ई रेस टू मायनस 3t असेल एक्सपोनेन्शियल टर्म, तर ई रेस टू मायनस 3t न मल्टिप्लाय करा. जी एक्सपोनेन्शियल टर्म आहे त्या एक्सपोनेन्शियल टर्म आपण मल्टिप्लाय करणार. पण जर तुम्ही लेफ्ट हँड साइडला एक्सपोनेन्शियल टर्म न मल्टिप्लाय केलं तर राईट हँड साइडला काय करायचं? ह्याला एक असा बॉक्स करायचा आणि बॉक्सच्या बेसला लिहायचं जहां पे एस वहां पे, इथं टी सोबत -2 आहे तर इथं +2 लिहायचं. म्हणजे उलट करायचं. इथं जर -2 असेल तर इथं +2 येईल आणि इथं +2 असेल तर इथं -2 येईल. असं उलट जायचं, अपोजिट करायचं. ओके. तर आता आपल्याकडे आहे ई रेस टू -2t. तर मी काय लिहिलं? जहां पे एस वहां पे s+2. जहां पे एस वहां पे s+2. आता तुम्हाला काय करायचंय? ह्या बॉक्स मध्ये, हा जो बॉक्स आहे ह्या बॉक्स मध्ये तुम्हाला जिथं कुठं एस दिसतं, एस, त्या एस ला काढायचंय आणि एसच्या ऐवजी काय ठेवायचंय? s+2 ठेवायचंय. ते तुमचा झाला फर्स्ट शिफ्टिंग थेरम आणि तिथं तुमचा प्रॉब्लेम आहे संपतो. तर फायनली तुमचं सोल्युशन असं येईल, लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ e raised to minus 2t 0 to t into cos hyperbolic t dt इक्वल टू, आता जिथं जिथं एस दिसतंय, एस एस एस, 3 ठिकाणी एस दिसतं, एस ला काढा आणि s+2 ठेवा. म्हणजे तुमचा आन्सर येईल 1 अपॉन s+2 इंटू, हे एस काढा आणि s+2 ठेवा. म्हणजे ते असायला पाहिजे हे पहा, हे जे एस होतं अपॉन मधलं ते एस काढलं आपण आणि एसच्या ऐवजी s+2 ठेवलं. हे इथं s+2. आता हे पण एस काढून टाका आणि त्याच्याऐवजी s+2 ठेवा. s+2 होल स्क्वेअर प्लस 1 अपॉन s-2 होल स्क्वेअर मायनस 1 आणि त्याचा काय? स्क्वेअर आहे. बरोबर आहे की नाही? ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, एस स्क्वेअर मायनस 1 होल स्क्वेअर. तर हा ब्रॅकेटचा स्क्वेअर तर ऍज इट इज येईल, ब्रॅकेटचा स्क्वेअर ऍज इट इज. आणि ब्रॅकेटमध्ये हे जे एस दिसतंय ह्या एसला काढला आपण, एसला काढला आणि काय ठेवलं? s+2 ठेवलं. हे एस, सॉरी s+2, s+2 चा होल स्क्वेअर मायनस 1. हे तुमचं फायनल आन्सर आलं. ही स्टेप नाही केली तरी चालेल. तुम्ही इतकं जरी लिहिलं, इकडं ई रेस टू -2t न मल्टिप्लाय केलं आणि ह्या साईडला जी काय राईट हँड साइड आहे त्याला एक बॉक्स टाकला आणि बॉक्सच्या बेसला असं लिहिलं जहां पे एस वहां पे s+2. इतकं लिहिलं तरी सफिशियंट आहे, तुम्हाला कंप्लीट 6 मार्क्स मिळतील. कारण ह्याच्या पुढची स्टेप म्हणजे काय, त्याला फार डोकं लावायची गरज नाही. त्याच्या पुढची स्टेप काय? एस काढून s+2 ठेवायचे. बरोबर आहे की नाही? आता जो स्टुडंट हे लिहितो जिथं एस, जहां पे एस वहां पे s+2, ज्याला हे माहितीये त्याला पुढच्या स्टेपला जिथं एस तिथं s+2 ठेवताच येणार ना. म्हणजेच तुम्ही इथपर्यंत सोल्युशन लिहिलं तरी सफिशियंट आहे. मला वाटतंय हा 6 मार्कांचा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. ह्याच्यामध्ये 3 थेरम आले होते. पहिला थेरम होता मल्टिप्लिकेशन बाय टी, दुसरा थेरम होता लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रेशन आणि तिसरा थेरम होता फर्स्ट शिफ्टिंग थेरम. आणि मग ह्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी माहित पाहिजेत, जसं की मल्टिप्लिकेशन बाय टी म्हणलं की राईट हँड साइडला डेरिव्हेटिव्ह येत असतो. हे इंटिग्रेशन म्हणलं 0 टू टी वालं की राईट हँड साइडला काय करायचं असतं? 1/s न मल्टिप्लाय करायचं असतं. हा सगळ्यात सोपा थेरम आहे. लेफ्ट हँड साइडला इंटिग्रेशन लावा, राईट हँड साइडला 1/s न मल्टिप्लाय करा, संपला विषय. आणि तिसरा थेरम कोणता? तर तो फर्स्ट शिफ्टिंग वाला, एक्सपोनेन्शियल टर्मचा फर्स्ट शिफ्टिंग वाला. मला वाटतं हा प्रॉब्लेम तुम्हाला चांगला समजला असेल.
आणि ह्याचं PDF मी आपला जे टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावर अपलोड करतो. ह्याचं जे PDF आहे, तुम्हाला जर ह्याचं PDF पाहिजे असेल तर तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. ओके, बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.